भारताचा जवळचा मित्र आणि नेहमी भारताला संकटात सहकार्य करणारा म्हणजे रशिया भारताला न्यूक्लिअर सबमरीन देणार आहे। नौसेना प्रमुख ॲडमिरल दिनेश के त्रिपाठी यांनी आताच काही दिवसापूर्वीच घोषणा केलेली आहे। आणि नेमकी न्यूक्लिअर सबमरीन काय आहे आणि या सबमरीनचं वैशिष्ट्य काय आहे, ही सबमरीन किती भारतासाठी उपयोगी आहे हे आपण बघणार आहोत। तर जी रशियाची न्यूक्लिअर सबमरीन भारताला देणार आहे तिचं नाव आहे INS चक्र। INS चक्र आहे तिचं नाव आणि ती SSBN सबमरीन आहे। 7000 टन विस्थापन क्षमता असलेली तिसरी सबमरीन आहे। ती लवकरच रशिया भारताला देणार आहे आणि चौथी सबमरीन 2027 पर्यंत भारताला भेटणार आहे। SSBN काय माहिती आहे का? SSBN म्हणजे सबमर्सिबल शिप बॅलिस्टिक न्यूक्लिअर। दोन फरक आहेत, एक SSBN आहे आणि एक SSN आहे। ही आहे सबमर्सिबल शिप बॅलिस्टिक न्यूक्लिअर आणि ही आहे सबमर्सिबल शिप न्यूक्लिअर। या दोन्ही पण न्यूक्लिअर म्हणजेच अणुऊर्जेवर चालणारे सबमरीन आहेत, परंतु ही जी आहे ना ही बॅलिस्टिक मिसाईल आहे आणि ही न्यूक्लिअर वेपन घेऊन जाऊ शकते, न्यूक्लिअर वेपन हमला करू शकते। आणि ही साधारण वेपन ही हमल्यासाठी आहे, परंतु ही न्यूक्लिअर हमल्यासाठी आहे। असे दोन्हीतला फरक आहे। आणि जी भारत रशियाला देणार आहे तिचं जवळपास 7000 टन विस्थापन क्षमता आहे। 2019 मध्येच भारत आणि रशियामध्ये $3 अरब डॉलरचा जो करार झाला होता, त्या करारानुसार रशिया भारताला सबमरीन देणार होता। तर त्याच्यानंतर याच्या अगोदर भारताकडे जे आहे ना, भारताकडे याच्या अगोदर दोन न्यूक्लिअर सबमरीन आहेत आणि ही तिसरी भारताला मिळणार आहे आणि चौथी 2027 मध्ये भारताला मिळणार आहे। सध्या भारताकडे पहिली न्यूक्लिअर सबमरीन ही INS अरिहंत आहे। INS अरिहंत आहे ती 2018 मध्ये भारताला भेटलेली आहे। त्याच्यानंतरची जी आहे INS अरिघाट ती 2024 मध्ये भारताला भेटलेली आहे। अशा दोन सबमरीन भारताकडे आहे आणि तिसरी असणार आहे। याचं अजून एक वैशिष्ट्य आपण बघू की जर वैशिष्ट्य बघायचं झालं तर INS अरिहंतवर K-15 नावाची मिसाईल आहे, बॅलिस्टिक मिसाईल आहे। K-15 नावाची बॅलिस्टिक मिसाईल आहे, तिची रेंज 7500 किलोमीटर आहे, म्हणजे 7500 किलोमीटर आहे। परंतु INS चक्र म्हणजेच भारताला तिचं नाव INS अरिदमन असणार आहे। तर INS अरिदमनची रेंज ही जी आहे ती पहिल्यापेक्षा रेंज वाढलेली आहे, म्हणजे 3500 किलोमीटरची रेंज असणार आहे, 3500 किलोमीटरची रेंज असणार आहे। आणि हिच्यावर जी बॅलिस्टिक मिसाईल असणार आहे ती मिसाईल असणार आहे K4 मिसाईल असणार आहे, तिची रेंज 3500 किलोमीटर असणार आहे। आणि भारत के श्रेणीच्याच K5 आणि K6 मिसाईलवर भारताचं काम चालू आहे। K5 मिसाईल 5000 किलोमीटर अंतरावर मारा करू शकणार आहे आणि K6 ही 6000 किलोमीटर अंतरावर मारा करू शकणार आहे। म्हणजे जवळपास चायना, म्हणजे पूर्ण चायना इंडियन नेव्हीच्या अंडरमध्ये राहील। K5 आणि K6 आल्याच्या नंतर K4 जवळपास 3500 किलोमीटर मारा करू शकते, म्हणजे जवळपास चायनाचा अर्ध्याच्या वरती भाग हे INS चक्र म्हणजेच INS अरिदमन ह्या न्यूक्लिअर सबमरीननं चायनाचा जवळपास अर्धा भाग भारताच्या अंडरमध्ये येऊ शकते म्हणजे भारताची तेवढी नजर राहू शकते। भारत अर्धा चायना गायब करू शकते ज्यावेळेस वार होईल, त्यावेळेस जेव्हा युद्ध होईल त्यावेळेस। त्यामुळे ही सबमरीन एकदम इम्पॉर्टंट आहे भारतासाठी। त्याच्यानंतर जे काही नवीन बॅलिस्टिक मिसाईल भारत काम करत आहे त्यावरती, त्या दोन मिसाईल पण भारतासाठी खूप महत्त्वाचे। न्यूक्लिअर ट्रायड 3 प्रकारचे आहे, म्हणजे भारत 3 प्रकारे न्यूक्लिअर हमला करू शकतोय। पहिलं म्हणजे फायटर जेटद्वारे, हवाई दलाकडून फायटर जेटद्वारे, त्यामध्ये आहे मिराज 2000, जगवार, सुखोई 30 MKI असे, आणि त्याचबरोबर नवीन अत्याधुनिक राफेल विमान याद्वारे भारत न्यूक्लिअर हमला करू शकते। त्याच्यानंतर जमिनीवर जर म्हटलं, अग्नी बॅलिस्टिक मिसाईल आहेत, त्या 5000 किलोमीटर रेंजच्या आहेत, 10000 किलोमीटर रेंजच्या आहेत। त्याच्या समुद्रातून जर म्हटलं तर भारताकडे आहे SSBN आता 3 पाणबुड्या म्हणजे 3 सबमरीन होतील आणि 2034 मध्ये भारताकडे न्यूक्लिअरच्या 4 सबमरीन असतील। आणि SSN जर म्हटलं तर SSN जवळपास भारताकडे 3 आहेत आणि भारताचं स्वतःच्या स्वदेशी SSN तयार करण्याचं प्रोजेक्ट चालू आहे। भारताचा स्वतःच्या SSN तयार करण्याचा प्रोजेक्ट चालू आहे, ठीक आहे।
तर आता तुलना जर करायची म्हटलं, अमेरिका, चायना आणि भारत या 3 देशाची जर तुलना करायची म्हटलं, तर अमेरिका आणि चायनापेक्षा भारताकडे जवळपास अर्ध्या सबमरीन आहेत. एस एस बी एन अर्धे आहेत आणि SSN पण अर्धे आहेत. चायनाकडं जवळपास 6 SSBN सबमरीन आहेत आणि SSN 6 आहेत. भारताकडे त्याच्यापेक्षा अर्धे आहे. तर जे चीनकडे SSBN सबमरीन आहेत त्यांची रेंज 10,000 किलोमीटर आहे. म्हणजे भारताच्या सबमरीनपेक्षा ते डबल जवळपास 3 पटीनं त्यांची रेंज जास्त आहे. त्यामुळे भारतासाठी K5 आणि K6 लवकर भारतासाठी येणं महत्त्वाचं आहे. K5 आणि K6 ह्या जर भारतात जेवढ्या लवकर भारताकडे येतील तेवढं भारतासाठी चांगलीच गोष्ट आहे. कारण तुमच्याकडे वेपन किती आहेत आणि किती मोठ्या प्रमाणात आहेत, त्यांची रेंज किती, त्यापेक्षा चालवणारा कसा आहे, वेपन चालवणारा कसं आहे, ते इम्पॉर्टंट जास्त आहे. म्हणजे आणि अमेरिकेचा जर विचार करायचा झालाच तर अमेरिकेकडे 14 ओहियो क्लासच्या SSBN सबमरीन आहेत. म्हणजे चायनाकडे 6 आहेत तर अमेरिकेकडे 14 आहेत SSBN आणि 53 SSN सबमरीन अमेरिकेकडे आहे. भारत 13,500 टन क्षमता असलेली नवीन पिढीची SSBN तयार करत आहे. 2024 मध्ये भारताने 40,000 कोटी रुपयाच्या कराराद्वारे स्वदेशी SSN मंजूर करण्याचा, त्या स्वदेशी SSN जे आहे ते 2036 ते 37 पर्यंत भारताला मिळतील. जवळपास 40,000 कोटीचा करार भारताने 2024 मध्ये केलेला आहे. आणि या कराराद्वारे SSN स्वदेशी SSN भारताला मिळणार आहे.